वणीची देवी येथून युवकांनी मासरूड येथे पायी चालत आणली ज्योत। बुलढाणा जिल्ह्यातील मासरूड येथील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मासरूड तालुका जिल्हा बुलढाणा येथील शेकडो तरुणांनी वणीची देवी येथे जाऊन तेथून वणीच्या देवीची ज्योत पायी चालत मासरूड येथे 4 रोजी पोहोचले। तसेच ठिकठिकाणी वणीच्या देवीची ज्योत आणणाऱ्या युवकांनी ज्योतीची गावागावात पूजा अर्चा केली। तसेच धावडा येथील बुलढाणा अर्बन शाखेचे सुरेश सिनकर यांनीही धावडा येथे ज्योतीची पूजा अर्चा करून या सर्व तरुणांच्या व पायी चालण्याचा उपक्रम राबविला। या प्रसंगी अनेक भाविकांनी ज्योतीचे दर्शन घेत तेथून परत चालत हे तरुण मासरूड येथे पोहोचले अशी माहिती युवकांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना। माता की जय, अंबा भवानी की जय, बाला सप्तशृंगी माता की जय। राम राम साहेब। कुठून आली आता ज्योतच कार्यक्रम कुठं गेला आणि कुठं परत चाललाय? आता आम्ही मासरूड गावचे सर्व एक कुटुंबाप्रमाणे सर्व मुलं आणि 18 तारखेला आम्ही मासरूड येथून जवळपास 4, 4:30, 5च्या दरम्यान निघालो आणि येथून आम्ही वणीच्या देवीला जवळपास 19 तारखेला सकाळी तिथे पोहोचलो आणि एक दिवसभर मुलांना सर्व आराम केल्याच्या नंतर आम्ही तिथून परत 19 तारखेला जवळपास 5:30 ते 5:45च्या दरम्यान तिथून निघालो। आता आम्ही आमचा तिसरा दिवस। आता आम्ही सध्या शिवण्या ते थोडे पाठीमागे थोडा मुक्काम केला, तिथून निघून आता आम्ही आपल्या धावड्या येथे आलो। आता आम्ही समोर मासरूड येथे जाणार आणि तिथं आमच्या अंबिका देवीच्या मंदिरामध्ये ज्योतचा। किती दिवसाचा प्रवास होता तुमचा? आमचा आजचा 4था दिवस आजचा। म्हणजे कुठून तर कुठं नेली तुम्ही? असं कोणत्या गावाला गेले, परत कुठं समाप्त होणार आहे? मासरूड ते वणीचा गड गेलो आणि वणीच्या गडापासून आम्ही परत मासरूडला अंबिका देवी मासरूड येथे जाणार।